सचिन म्हात्रे बोलतोय. आसावरी आहे का? नाही येते. तिला माझा एक निरोप सांगाल का? सहज हातात आलं तर ठीक, नाहीतर पकडून मुठीत बंदिस्त करायचं. कशासाठी आपण हा मोह करतो? मेल्यानंतर उरतं काय? आपल्या इच्छेपेक्षा मुलांचा आनंद, मुलांचं सुख मोठं. नाही ग, हर्षचाच निर्णय शेवटचा असेल. खरंच सचिन का माझा नाद सोडत नाहीयेत ते? ताई, त्यांना तुझ्याशीच लग्न करायचंय म्हणून. आई आई तू मोहितांकडे गेली होतीस ना? काय झालं? गेले होते ना. त्यांची हातपाय जोडून अक्षरशः माफी मागितली मी. म्हटलं झालं गेलं विसरून जाऊया, पुन्हा नव्याने संबंध जोडूया. आम्हाला दुसरं काहीही नको, फक्त मुलगी आणि नारळ दिलात ना तरीही चालेल. मग काय, अरे त्यांच्या चेहऱ्यावरची रेषा सुद्धा हल्ली नाही रे. मला खूप अपमानास्पद वाटलं रे. या बसा सुद्धा म्हणाले नाहीत. चहा कुठला, साधं पाणी सुद्धा विचारलं नाही. आणि मग काय, अरे वाटेल ते बोलून त्यांनी माझा अपमान केला रे. म्हणाले तुम्ही हावरट आहात, दुष्ट आहात, तुमच्या घरात आमची मुलगी कधीच सुखी होणार नाही, तुमच्या घरात देण्यापेक्षा तिला आम्ही विहिरीत ढकलून देऊ म्हणाले. काय असं म्हणाले ते? हो ना. अरे खोटं बोलत असेल ना तर जीभ झडेल माझी. तरीही मी त्याला शांत केलं, समजावलं. म्हटलं अहो, आपल्या अहंकारापेक्षा मुलांचा आनंद मोठा नाही का? पण त्यावरही मोहिते काही बोलले नाही. मग आता काय, त्यांच्या उत्तराची वाट पाहायची. पण तू काळजी करू नकोस सचिन. ते माझ्या बोलण्याचा नीट विचार करतील ना, तेव्हा त्यांना माझं म्हणणं पटेल. बघशीलच तू, मोहितेंकडून होकारच येईल. सुधाताई, कसला विचार करत बसली आहेस? काही नाही ग. काही नाही. कसं, एवढी वर्ष तुला ओळखतीये, मला बरोबर कळतो तुझा चेहरा बघून. सांग ना. त्या सचिनच्या आई आल्या होत्या आज. काय? कशाला? म्हणाल्या झालं गेलं सगळं विसरून जा आणि पुन्हा लग्नाचा विचार करा. कमाल आहे. एकदम कसं काय मनात परिवर्तन झालं तिचं? कोणास ठाऊक कसं, पण त्या बाईला पाहिलं ना की असा संताप होतो माझा. काय ते डोळे गरागरा फिरवणं आणि काय ते हावभाव, की नाटकी वाटते ना. हो ना, मलाही अगदी तसंच वाटतं. मी तुला सांगते, तिचे हे असे अचानक विचार बदलण्यामागे नक्की काहीतरी कारण असणार. मलाही असंच वाटतंय. भाऊजी काय म्हणले? आम्ही तर अवाकच झालो. नाही तर काय, आधी तो सचिन काय येतो, मग त्याची आई काय येते. लग्न म्हणजे काही खेळ वाटतोय ना? हो ना, म्हणजे एरवी तर विचारही केला नसता, पण सचिन रावांसाठी विचार करावासा वाटतो. काही विचार करू नका. मी म्हणते, एवढा तमाशा केल्यानंतर त्या बाईची हिंमतच कशी झाली या घरात पाऊल टाकायची? मी जर खाली असते ना तर तिला दार पण उघडलं नसतं. एकदा त्यांनी आपल्याला घराबाहेर काढलं ना, मग आपणही तेच करायचं, संपला विषय.
अगं आपणही त्यांच्यासारखेच वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला उमा? ते जाऊ दे ग. तुम्ही पुन्हा हे लग्न जुळवण्याचा विचार करू नये असं मला वाटतं. खरं सांगू, क्षणभर मनात विचार येऊन गेला. सावरीला सचिनराव आवडलेत, सचिनरावांनाही सावरी आवडली आहे. आणि आपण म्हणतोच ना की घरातली सगळी माणसं काही सारखी नसतात. नवरा चांगला असला की झालं. आणि सासूबाईंचा कठोरपणा तर आपणही अनुभवलाय, थोडीफार बोलणीही खाल्ली आहेत. पण नाही, पण हे वेगळं आहे. पैशाचा लोभ फार वाईट, फार वाईट. आपण रोज पेपरात वाचतोय, रेडिओ टीव्हीवर ऐकतोय, पैशाच्या लोभासाठी लोक कुठल्या थरापर्यंत जातात ते. म्हणूनच म्हटलं, आत्ता अविचार करून मागावून पश्चाताप करत बसण्यापेक्षा वेळीच त्यांना स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलेलं बरं. ते झालंच ग, पण ज्या गोष्टींमुळे सावरीचं लग्न मोडलं ते जाऊ दे ना. सावरीच्या सुखाचा विचार करणं जास्त महत्वाचं आहे. हाय. हा नेकलेस हा तोच नेकलेस आहे जो तू आसावरीसाठी आणला होतास. तू का घातलास? कारण तू जिच्यासाठी आणला होतास तिच्यापर्यंत पोचलंच नाही. याचाच अर्थ याचा अर्थ तो तू घालावास असा होत नाही प्रियांका. का? मला शोभत नाहीये का? हे वागणं तुला शोभत नाही प्रियांका. तू जी गोष्ट आपली नाही, आपल्यासाठी नाही, त्या गोष्टीवरती हक्क सांगणं आणि ती मिरवणं म्हणजे प्रियांका, ज्या गोष्टी मला आवडत नाहीत नेमक्या त्याच तू का करतेस? मग आसावरी तुला आवडेल असंच वागते का? I'm sorry to say, हर्ष, पण तू तिच्याबरोबर कसा वावरू शकतोस? इनफॅक्ट कसा सहन करू शकतोस तू तिला? गॉड, तिच्यामध्ये ना काहीच नाहीये. नो स्टेटस, नो लुक्स, no class,
दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस प्रियंका. माझ्या पर्सनल मॅटर्समध्ये इंटरफेअर करत जाऊ नकोस. आय विल. कारण आता तुझ्या पर्सनल गोष्टी तुझ्या पर्सनल राहिलेल्या नाही. कारण त्या पर्सनल गोष्टी आणि तुझे सिक्रेट्स दोन्ही मला माहिती आहेत. अँड माइंड यू, जर का मी तोंड उघडलं तर प्रियंका! काही गोष्टी गुलदस्त्यातच राहिलेल्या बऱ्या असतात. नाही का? See you again very soon. Bye. हॅलो. आसावरी, मी बोलतोय, सचिन. रागवली असशील ना माझ्यावर? मीच बोलवून घेतलं आणि मीच आलो नाही. आसावरी, अगं एक खूप अर्जंट मीटिंग आली होती आणि मला बॉसला नाही म्हणता आलं नाही. पण मी तुला कळवायला म्हणून फोन केला होता, पण तू निघून गेली होतीस. इनफॅक्ट मीटिंग संपल्या सुद्धा फोन केला होता, पण आपली भेट नाही झाली. आसावरी, आसावरी, तू काहीच का बोलत नाहीयेस? बोल ना, रागव माझ्यावर. तुला हक्क आहे. मीटिंग होती म्हणून आला नाहीत ना, मग ठीकच आहे. राग नाही आलेला. राग काल आला होता, तेव्हा कारण माहिती नव्हतं ना. थँक्स अलॉट आसावरी. मी खूप टेन्शनमध्ये होतो. आसावरी, माझी आई तुमच्याकडे येऊन गेली ना? हां हो, म्हणजे मला माहिती आहे की याआधी सुद्धा. सचिन, मला असं वाटतं की आपण आपल्या खाजगी गोष्टींबाबत आत्ता शाळेत फोनवरती नको बोलायला. शिवाय या बाबतीत जो काय निर्णय असेल तो माझ्या एकटीचा नसेल. माझे आईवडील तुम्हाला काय ते कळवतील.
हो, पण तुला काय वाटतं सांग ना. सचिन, माझ्या तासाची वेळ झाली आहे, मला वर्गावरती जायचं आहे. बाय. गोरेबाई, उद्यापासून परीक्षा सुरू होणार. चाचणी परीक्षा तर आहेत. पेपर तर तपासावे लागणारच आहेत ना. ही परीक्षा पद्धत रद्दच करायला हवी. आणि काय करायचं? परीक्षा नसली तर मुलं आत्ता जेवढा अभ्यास करतायत ना तेवढाही करणार नाहीत. काय अस्मिता मॅडम? शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसाठी सगळं काही करायची तयारी हवी आपली. त्याऐवजी परीक्षा पद्धतीच नको असं म्हणून स्वतःची जबाबदारी झटकणं हास्यास्पद वाटतं मला. परीक्षा आली की मुलं घोकंपट्टी करतात, वाचलेलं येऊन ओकतात आणि नंतर सगळं विसरतात. अल्पस्मृती असणाऱ्यांची कमी नाही हे जरी खरं असलं तरी वयाच्या 40व्या वर्षी शाळेत शिकवलेल्या कविता घडाघडा म्हणून दाखवणारी माणसंही आहेत. फक्त परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी जी मुलं अभ्यास करतात ती ज्ञान मिळवत नाहीत. अस्मिता, तू बाई फारच गंभीरपणे घेतेस सगळं. मला वाटतं अभ्यास हा काही थट्टेचा विषय नाहीये. आता आपण ह्याच विषयावर बोलायला हवंय का? मला सांग, तुम्ही काय मूलबिल होऊ द्यायचं ठरवलंय की नाही? तुमचा राजा राणीचा संसार कधी संपणार? अहो, त्या एन्जॉय करतायत त्याचा तुम्हाला काय त्रास? त्या तरुण आहेत, शिवाय सुंदर आहेत. काय झाली सर? अहो, मी तर तुमची स्तुती करत होतो. त्याची काही एक गरज नाही. मला माझ्या खासगी आयुष्यावर चर्चा नकोय. कारंडेबाई, कशाला उगाच तिला प्रश्न विचारता? तिला आवडत नाही माहिती आहे ना. काही नाही हो, असंच टाइमपास. आता उद्यापासून परीक्षा सुरू होणार आहे ना, म्हणजे नुसतं टेन्शन. सगळं कसं काळजीपूर्वक करायला हवं. एखादी जरी उत्तरपत्रिका गहाळ झाली ना तरी सर आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतील. काय म्हणजे माझी एक आपली छोटीशी विवाह संस्था आहे. बर. काय सवय नाही की ज्या घरी लग्नाच्या मुली असतात ना त्या घराची जाऊन संपूर्ण माहिती काढणं हे आपलं काम. त्यातून तुमची मुलगी आसावरीबद्दल मी मध्यंतरी बरंच काही ऐकलं. नाही म्हणजे मी विश्वास ठेवलेला नाही बरं का. मी अशा बाबतीत लोकांवरती विश्वास ठेवत नाही. स्वतः शहानिशा करणारा माणूस आहे मी. म्हणून तर इथं आलो. कसं असतं की चांगल्या वधूला चांगला वर मिळावा आणि तिचा संसार सुखाचा व्हावा ही आपली इच्छा. तुमच्याकडे काही चांगली स्थळं आहेत का? आहेत ना, एकापेक्षा एक सुरेख स्थळं आहेत. म्हणून तर मी इथे आलोय. मला सांगा, याच्यापूर्वी तुम्ही तुमच्या मुलीला दाखवण्याचा कुठे कुठे कार्यक्रम केला होता? एकाच ठिकाणी, म्हणजे सचिन म्हात्रे माहिती आहे तुम्हाला तो मुलगा? सचिन म्हात्रे? हा हा, सॉरी, म्हणजे त्याच्याशी तुमच्या मुलीचा साखरपुडा जमून नंतर तो मोडला तोच ना? मिसेस म्हात्रे पुन्हा लग्नाचा प्रस्ताव घेऊन आल्या होत्या. आम्हालाही आश्चर्यच वाटलं की ह्या हुंड्यावर पाणी सोडायला कशा काय तयार झाल्या. न व्हायला काय झालं म्हणजे? त्याला कारणही तसंच आहे. कसलं कारण? नाही म्हणजे मी आपला एक तुमचा हितचिंतक म्हणून तुम्हाला सांगतो. हा, म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर त्याच्यावरती विश्वास ठेवायचा की नाही आणि त्यांना होकार द्यायचा की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. पण कारण काय?